रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा घट कधी उठवावे 11 की 12 तारखेला, कारण की यंदा नवमी तिथी आणि दशमी तिथी एकाच दिवशी आलेली आहे। तर नवरात्रीच्या घटाचं उद्यापन कधी करावं, घट कधी उठवायचे आहे, त्याशिवाय देव कधी हलवावे, देव हलवल्यानंतर आपण दसऱ्याची पूजा कशी करावी किंवा देवांना स्नान कधी घालावं, उठता बसता ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी उपवास कधी धरायचा, उपवास कधी सोडायचा, किंवा ज्यांचं 9 दिवसाचे जे उपवास आहेत तर ते उपवास यंदा कधी सुटणार आहेत, यानंतर कडाकण्यांचा नैवेद्य आपण कधी करायचा आहे, याशिवाय घटाला आपण काय नैवेद्य दाखवायचा, पुरणपोळीचा नैवेद्य कधी करायचा, अखंड दिवा तुम्ही लावला असेल तर तो कधी उचलावा, अखंड दिवा उचलताना आपण कोणत्या चुका करू नयेत, याशिवाय आपण देव कधी हलवावे, देवांची पूजा योग्यरित्या कधी करावी, दसऱ्याचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त कोणता आहे, घट कोणत्या मुहूर्तावरती उचलावा, याशिवाय घट कसा उठवावा, घट उठवताना काय म्हणावे, नैवेद्य काय दाखवावा, घट कोणी उठवावा कोणी उठवू नये, घट उठवण्याचा संपूर्ण व्हिडिओ प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। यासोबतच घटावरील नारळाचं काय करायचं, घट उचलल्यानंतर काही चुका आपल्याला करायच्या नाहीत, यासोबतच मी तुम्हाला एक उपाय देखील सांगणार आहे जेणेकरून कुलदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहणार आहे। अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। ही माहिती जर तुम्हाला खूप आवडली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न असा की घट कधी उठवावे, तर यंदा घट जे आहे तर ते 12 तारखेला शनिवारी उठणार आहे। तर या दिवशीच खंडे महानवमी आहे। बऱ्याच ठिकाणी जे घट आहे तर ते अष्टमीला उठवले जातात, तर बहुतेक 90% लोकांच्या घरी घट हे खंडे महानवमीला, ज्याला महानवमी असं देखील म्हटलं जातं, तर या नवमीच्या दिवशी उठवले जातात। काही जण दसऱ्याला उठवतात, तर आमच्याकडे नवमीच्या दिवशी घट उठवले जातात। तर यंदा जे घट आहे तर ते 12 तारखेला नवमीच्या दिवशी उठवले जातात। नवरात्र हा सण 9 दिवसाचा असतो, परंतु काही वेळा तिथीचा क्षय होतो, त्यावेळेस तो कधी कमी होतो तर कधी तिथीचा वृद्धी होते, तर त्यावेळेस तो जो नवरात्रीचा सण आहे तर तो 10 दिवसाचा होतो। तर यंदा 10व्या दिवशी आपल्याला घट जे आहे तर ते उठवायचे आहेत, कारण की 10व्या दिवशीच नवमी तिथी ही आलेली आहे। तर 12 तारखेला खंडे महानवमी जी आहे तर या दिवशी आपल्याला जी घट आहे तर ते घट उठवायचे आहेत। तर ज्यांना उठता बसता उपवास आहे तर त्यांनी हा उठता बसता उपवास कधी करावा, तर उठता बसता उपवास ज्यांनी घेतलेले आहेत केलेले आहेत तर त्यांनी दुर्गाष्टमी महाअष्टमीच्या दिवशी म्हणजे 11 तारखेला शुक्रवारी यांनी उपवास धरायचा आहे आणि 12 तारखेला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। ज्यांचे 9 दिवसांचे उपवास आहे तर त्यांनी देखील 12 तारखेला उपवास सोडायचा आहे। यंदा हरजागर कधी, म्हणजे हरजागर म्हणजे अष्टमीच्या दिवसाला हरजागर असं म्हटलं जातं। तर या दिवशी कडाकण्याची धापाटण्याची माळ ही घटाला घातली जातात। तर काही ठिकाणी देवीचे कणकेचे दागिने देखील केले जातात, त्यामध्ये वेणी, फणी, जोडवे, विड्याचं पान, नथ, बांगड्या असे दागिने आणि 5 कडाकण्याची अशी एकत्रित माळ घटाला घातली जाते। तर काही ठिकाणी आमच्याकडे फक्त कडाकण्याची आणि धापाट्याची अशी एकत्रित 9 बनवून त्याची माळ बनवली जाते आणि ही माळ अष्टमीच्या दिवशी घातली जाते आणि नवमीच्या दिवशी घट उठवले जातात। तर यंदा कडाकण्याची माळ ही आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी शुक्रवारी 11 तारखेला आपल्याला कडाकण्याचा नैवेद्य करायचा आहे आणि तो नैवेद्य घटाला दाखवून त्यानंतर ती माळ आपल्याला घालायची आहे। काही जण कडाकण्याची माळ ही सप्तमीला घालतात, अष्टमीला घालतात, तर काही जण नवमीला घालतात। तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। ज्यांना घटाला ही माळ घालायची आहे तर त्यांनी दुर्गाष्टमीला घालावी, तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील घालू शकता किंवा कुलदेवतेला जाऊन देखील ही माळ घालू शकता। आता आपण पाहूया घट कसा उठवावा। घट हा घरातील पुरुष मंडळीने उठवावा, घरातील कर्त्या पुरुषाने, आणि तुम्ही शेजारच्या वगैरे 5 लहान मुलांना किंवा 5 पुरुषांना बोलवायचा आहे। घट हा पुरुषांनीच उठवला जातो। तर त्या अगोदर आपण घटाला माळपाणी करायचं आहे, त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे। तुम्ही सर्व देवी देवतांवरती हळदी कुंकू वाहू शकता, पुरुष देवतावरती गुलाल वाहू शकता, त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं, त्यानंतर आपण घटावरती देखील थोड्याशा अक्षदा टाकायच्या, देवीला हळदी कुंकू लावायचं, माळ घालू शकता। यावर्षी दशमी तिथी ही शनिवार 12 ऑक्टोबर रोजी 10:58 सुरू होते ते 13 ऑक्टोबरला सकाळी 9:08 संपणार आहे। तर जे लोक नवमीच्या दिवशी घट उठवतात तर त्यांनी 10:58 आत शनिवारी घट उठवायचे आहेत आणि जे लोक दसऱ्याला घट उठवतात, ज्यांच्याकडे दसऱ्याला घट उठवण्याची पद्धत आहे, त्यांनी याच दिवशी शनिवारी 10:58 नंतर आपण हे घट उठवायचे आहे। शिवाय काही दसऱ्याला जे लोक घट उठवतात त्यांनी विजय मुहूर्तावर
घटावरती दुपारी 2:22 ते 3:09 घट उठवले तरी देखील चालतात। आमच्याकडे घट हे नवमीच्या तिथीला उठवले जातात, तर त्यांनी 10:58 आत घट उठवायचे आहेत। 5 पुरुष मंडळींनी यायचं आहे, एकमेकांच्या हाताला हात लावायचा किंवा सगळ्यांनी मिळून घटावरचा नारळ घ्यायचा आहे। 5 वेळा हा नारळ उचलायचा आणि 5 वेळा पुन्हा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या घटावरती आपण टेकवायचा आहे। त्यानंतर हे जे धन आहे तर ते धन उपटायचं आहे, त्यातलं थोडं थोडं धन। आणि पुरुष मंडळींनी सर्वांनी गांधी टोपी घालायची आहे, तर गांधी टोपी नाही घातली तर रुमाल देखील अडकवा। आपण मोकळ्या डोक्याने कधीही घट उठवू नये। त्यानंतर हे जी काही धन आहे तर ते थोडंसं त्या टोपीमध्ये खोचलं जातं। घट उठवत असताना आई राजा उदो उदो किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं किंवा उदो उदो चांग भलं असं आपल्या कुलदेवताचा जय जयकार करायचा आहे, असा घट उठवायचा आहे। आणि त्यानंतर त्यावरचा जो नारळ आहे तर तो नारळ काढून घ्यायचा, तो नारळ वाढवला जातो। तर हा नारळ काही ठिकाणी वाढवला जातो तर काही ठिकाणी विसर्जित केला जातो। काही ठिकाणी असं म्हणणं आहे की आपण देवीच्या नावानं हा नारळ ठेवतो तर तो वाढवू नये, त्याला विसर्जित करावं। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर तसं तुम्ही करू शकता। आमच्या भागामध्ये हा नारळ काढला जातो, हा नारळ वाढवला जातो आणि त्यानंतर जी मुलं किंवा पुरुष मंडळी आलेली आहे तर त्यांना प्रसाद म्हणून हा नारळाचा एक एक तुकडा दिला जातो। या अगोदर आपल्या कुलदेवताला आपल्या घरात देवघरामध्ये वाढवल्यानंतर आपण थोडासा नारळाचा तुकडा ठेवायचा आहे। त्यानंतर सर्व मंडळींना आपल्याला हा नारळाचा तुकडा प्रसाद म्हणून द्यायचा आहे। शिवाय कडाकण्याचा देखील नैवेद्य प्रसाद म्हणून दिला जातो। येणाऱ्या सर्व पुरुष मंडळींना व सगळ्या लहान मुलांना पहिल्यांदा आपण गुलाल लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुंकवाचा लांब देखील ओढून घेऊ शकता। आमच्याकडे अशा प्रकारे घट उठवला जातो। येणाऱ्या लहान मुलांना काही पैसे देखील दिले जातात, यथाशक्ती आपल्या इच्छेने असं देखील केलं जातं। तर अशा प्रकारे आपण हे घट उद्यापन करायचं आहे। त्यानंतर ह्या घटामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण फेकून द्यायचं नाही, तर ह्यामधलं जे पाणी आहे तर यामध्ये देवीचं शक्ती तत्व हे साठलेलं असतं। त्यासाठी आपण 9 दिवस जी काही उपासना करतो तर ते सगळी उपासना यामध्ये आलेली असते। त्यासाठी त्यातलंच एक आपण पान घ्यायचं आहे आणि त्या पानाने आपण हे पाणी आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे। यामुळे घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते, घरातील दोष करणी बाधाही नष्ट होते। त्यासाठी हा उपाय तुम्ही करायला विसरू नका, कारण आपण जी काही कुलदेवतेची सेवा केलेली असते तर कुलदेवतेचं शक्ती स्वरूप हे सगळं या पाण्यामध्ये एकवटलेलं असतं। त्यासाठी हे पाणी सगळ्यांच्या डोक्यावरती संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। त्यानंतर कलशाला बांधलेला जो धागा आहे तर यामध्ये सगळं देवीचं शक्तितत्व असतं। त्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाच्या हातावरती तुम्ही हा धागा बांधा किंवा तुम्ही लहान मुलांच्या किंवा घरातील कुलस्त्रीच्या हातावरती देखील हा रक्षासूत्र तुम्ही बांधू शकता। तर अशा प्रकारे आपण हा उपाय नक्की करून पाहायचा आहे। हा धागा किंवा ह्या घटातील पाणी इथे कुठेही टाकायचं नाही। यानंतर हे जे पुरलेलं पाणी आहे तर तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकू शकता, परंतु तुळशीला मात्र घालू नये। त्यानंतर आपण सुपारी किंवा जी काही नाशवंत वस्तू जसं की फुलं असेल, वेडाचं पान असेल तर हे तुम्ही सगळं गोळा करून घ्यायचं आहे आणि घट जेव्हा आपण विसर्जित करू त्यावेळी हे सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। देवांचा फोटो वगैरे तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये ठेवू शकता। अक्षता जर चांगल्या असतील तर तुम्ही त्याचा भात करू शकता, चांगल्या नसतील तर तुम्ही ते पक्ष्यांना घालू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता। तर प्रत्येक जणांना प्रश्न पडतो की हा जो घट आहे तर तो कधी विसर्जित करावा। प्रत्येकाकडे पद्धत ही वेगवेगळी असते, तर हे धन आपल्याला लगेच विसर्जित करायचं नाही, कारण की नवमीला घट उठवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी हे जे धन आहे तर जेव्हा आपण शस्त्रपूजा करतो, देवांची पूजा करतो तर त्यानंतर देवांना हे धन वाहिलं जातं। तर काही ठिकाणी हे पुरुष मंडळी टोपीला घालून सीमेउल्लंघन करायला जेव्हा जातात तेव्हा देखील आपण जेव्हा सोनं वाटायला जातात पुरुष मंडळी तेव्हा देखील आपल्या ग्रामदेवताला हे धन हे असतं तर ते वाहिलं जातं आणि घरामध्ये देवी देवतांची पूजा केलेली असते, शस्त्रपूजा केलेलं असतं, त्यावरती देखील हे धन वाहिलं जातं। तर अशी देखील तुमच्याकडे पद्धत असेल तर असं तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी वाहायचं आहे। हे धन कधीच लगेच विसर्जित करू नका। तर यावर्षी दसरा त्याच दिवशी आहे, तर आपण ही काही देवांची पूजा आहे तर देवपूजा आहे, देव कधी हलवायचे तर या दिवशी तुम्ही घट उठवल्यानंतर त्यानंतर तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे, कारण की दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी आपण देव हलवायचे असतात, देवांना स्नान
स्नान घालायचे असते। तर अगोदरच्या नवमीच्या दिवशी घट उठतात, परंतु यावर्षी ही तिथी एकत्रित आल्यामुळे पहिल्यांदा आपण घट उठवून घ्यायचे आहेत आणि घट उठवल्यानंतर तुम्ही ही काही जी साफसफाई तुम्हाला करायची असेल, जसं की 9 दिवस मध्ये आपण हे घट बसवलेले आहे, तर तुम्ही देवघर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या। देवांच्या मूर्त्या टाक तुम्ही जी काही विड्याच्या पानावरती बसवलेले असतील तर ती विड्याची पाने वगैरे काढून घ्या। तुम्ही नवीन वस्त्रावरती देवांना स्नान घालून पुन्हा एकदा स्थापित करायचं आहे। या दिवशी झेंडूची फुलं अर्पण केली जातात। त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं वगैरे खरेदी करतो, कारण की हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी शस्त्रपूजा देखील केली जाते, वाहन खरेदी केली जाते। या दिवशी तुम्हाला दसऱ्याची पूजा करायची आहे, देवांची पूजा करायची आहे। तर जो अखंड दिवा लावला होता तर तो अखंड दिवा कधी उचलावा, तर घट उद्यापन केल्यानंतर आपण हा अखंड दिवा उचलू शकतो। परंतु अखंड दिवा जर प्रज्वलित असेल तो तुम्हाला चुकून देखील विझवायचा नाही, कारण की अखंड दिवा असाच विझू नये किंवा फुंकर मारून विझू नये। हा तुम्हाला दिवा असाच चालू ठेवायचा आहे। तुम्हाला जर रोजची पूजा करायची असेल, देवांना स्नान घालायचं असेल, तर तो तुम्ही दिवा उचलून घेऊ शकता, बाजूला ठेवा आणि त्यानंतर जेव्हा त्या दिव्याला शांत व्हायचे तोपर्यंत होऊ द्या, तोपर्यंत तुमची पूजा करून घेऊ शकता। त्यानंतर देवासमोरच तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि जेव्हा शांत होईल त्यानंतर तुम्हाला ते दिवा साफ करून घ्यायचा आहे। अखंड दिव्याखालचे जे काही तांदूळ आहे तर ते तांदूळ चांगले असतील तर तुम्ही वापरात घेऊ शकता, चांगले नसतील, खराब झाले असतील तर निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा जर बऱ्यापैकी असतील तर पक्ष्यांना देखील खायला घालू शकता। उपवास कधी सोडावा, तर जेव्हा आपण घट उठवतो तर घट उठवताना उठवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। घट उठवताना सांगायचं विसरलं, या दिवशी महानैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। तर घट उठवण्याच्या आधी घटाला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच घट उठवायचे आहेत। घट उठवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। उपवास सोडत असताना काही ठिकाणी कडाकण्याचा धपाटण्याचा जो प्रसाद केलेला असतो, नैवेद्य केलेला असतो, तर त्यामधलं थोडं जो कडाकणे आहे तर ती खाऊन देखील उपवास सोडला जातो किंवा आपण जे काही पुरणपोळीचा सात्विक आहार केलेला असतो तर ती पुरणपोळी खाऊन देखील उपवास सोडला जातो। आमच्याकडे पुरणपोळी आणि कडाकण्याचा प्रसाद खाऊन हा उपवास सोडला जातो। या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने उपवास सोडू शकता। ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी देखील 11 तारखेला करायचा आहे आणि 12 तारखेला घट उठल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।